आली ती कुठून आली तुळजापूर म्हणून भाविक भक्तांनो आपण निमशे परिवाराच्या तर्फे वतीनं देवीचा गोंधळ आणि देवाचा जागरण जगदंबेचा जगदंबे मातेचा गोंधळ मांडला आय गोंधळ मांडला देवी गोंधळाला यावं आणि गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडला देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला देवी गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाई गोंधळाला यावं त्यांच्या घाटावर बसली ती खोला बरं डोळे नक्की बोट दाखवायचं गेले ना दाखव त्यांच्या घाटावर अरे वा गावकऱ्यांना दाखवा बरं तिला विचारा ना ही तुमची देवी का बघा खरोखर तुमची ती पलंगी भवानीच आहे का नक्की तुम्हाला देवीची ओळख आहे देवीची ओळख पलंगी भवानी आहे ग महिषासुर मर्दिनी कोण आहे ती पलंगी भवानी म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी म्हणून तिला म्हणतात महाराष्ट्राची न घरची महिषासुर मर्दिनी म्हणजे आपल्या कुळाच्या दैवामध्ये कोण बसते महिषासुर मर्दिनी आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी पलंगी भवानी म्हणून ती चार बाजूला चार केळी समया जळती दोन चौरंगावर देवा पैसला सत्यनारायण नवचंडीला कोण बसली होती तुळजाभवानी कोण बसली होती नक्की किती तिचे अवतार ते काही तुम्हाला सांगता येणार नाही महाराष्ट्राची 3.5 पीठ न जगाची 51 शक्तीपीठ त्याच्यात ते म्हणतात पलंगी भवानी बोल म्हणजे बोलाई ये म्हणजे ये नाही जा म्हणजे जाणाई न शिव म्हणजे शिवाई ह्याच 5 तत्वाची माझी माऊली ह्या जगाची विश्वाची सावली घट भरीला तुझ्या दारामधी म्हणून अंबाबाईचा गोंधळ आणि खंडोबाचा जागरण जर देवाचं जागरण घातलं नाही तर देव काही जागृत होत नाही न देवीचा गोंधळ जर घातला नाही तर आपल्या पाठीमागचा गोंधळ काही मिटत नाही तेव्हा आपण काय म्हणतो जगदंबे मातेचा गोंधळ मांडला जगदंबे मातेचा गोंधळ मांडला आपण काय म्हणतो जगदंबा माता
माझ्या जागरणाला गोंधळाला येता ना माझ्या पाठीमागची सर्व त्या देवीच्या नावाची गर्जना जोराने झाली पाहिजे, तरच आम्ही म्हणू देवी, नाही तर आम्ही म्हणू भूत. कर बरं गर्जना. काय त्याचं नाव? कुलस्वामी. तिची गर्जना कशी असते? गर्जना करवा आनंदाने आलास ना, आनंदाने आलीस का नाही, मग तिच्या नावाची गर्जना कर लवकर, कर लवकर. कुलस्वामिनी माते की जय. काय म्हणतो? कुलस्वामी माते की जय. शांत वाता. बघू आता तो खंडोबा कुठं लपून छुपून बसलाय, त्याला येऊ द्या, तुमचा जागरण परिपूर्ण होऊ द्या. सोड. झाडाला त्रास द्यायचं नाही, आनंदाने यायचं. भाजी बाकी या बळे भक्ताच्या गोंधळाला कसे येतात सांगायला पाहिजे म्हणलं दादा. खाली बसा. अरे जेजुरीच्या खंडेराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, या वारीच्या सुगंधराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, या वारीच्या सुगंधराया जागराला या, जागरण वाजले रे देवा जागराला या, आरती आली कार करती सुरी पलिकरा, 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 आरती आली कार करती सुरी पलिकरा. पटावट भार केली स्वर्ण वरची मेरी झाली, पटावट भार केली स्वर्ण वरची मेरी झाली, पटावट भार केली स्वर्ण वरची मेरी झाली, पटावट भार केली स्वर्ण वरची मेरी झाली. वारवाईचं मेरे लागलं मल्हारी देव मल्हारी, वारवाईचं मेरे लागलं मल्हारी देव मल्हारी, विसरून गेलाय तुझ्या झाडाला मल्हारी देव मल्हारी, विसरून गेलाय तुझ्या गावाला मल्हारी देव मल्हारी. अरे अर्पणी अर्पण बोलती होती काय म्हणा उतरेती, अर्पणी अर्पण बोलती होती काय म्हणा उतरेती, अर्पणी अर्पण बोलती गोवर काय म्हणा उतरेती, अर्पणी अर्पण बोलती गोवर काय म्हणा उतरेती. अरे बोला हो तुम्ही बोला, बोला हो तुम्ही बोला, राणीला रवा पुण्यावा नगा मल्हारी राया, रवा पुण्यावा नगा मल्हारी राया, रवा पुण्यावा नगा खंडोबा रायाला, रवा पुण्यावा नगा मल्हारी रायाला, मल्हारी मल्हारी म्हणते वैद्य मल्हारी, मल्हारी मल्हारी देव कैवारी माझा मल्हारी, मल्हारी तो मल्हारी देव 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 मल्हारी. बोलती होती काय म्हणा उतरेती, अर्पणी अर्पण बोलती होती काय म्हणा उतरेती, बसून घ्या बाकीचे सगळ्यांनी खाली बसा. कोणाचा गोंधळ? ऐका खाली बसा. माईक द्या महाराजांकडे, माईक द्या महाराजांना, माईक द्या. सर्वांनी खाली बसा, आपल्या आपल्या जागेवर बसा. गर्जना लवकर. खंडोबा त्याची गर्जना काय होती? काय होती गर्जना? एलकोट एलकोट जय मल्हार. त्यांनी सांगितलं जय जयकार कर. काय सांगितलं? तेव्हा आपण काय म्हणतो? जय मल्हार. म्हणून ह्या कुळाचा जय जयकार कर. खरोखर ते कंचा घाटावर बसला डोळे होतात. देव आंधळा होता का? देव आंधळा होता? मग देव डोळे का मिटतो? कंचा घाटावर देव बसला शोधून बघतो. तरच आम्ही खंडोबा म्हणू. कंचा घाट ठेवायचा. बघ बरा, अंतर्दृष्टी लाव. इकडे तिकडे बघायचं नाही. जागेवर त्याला हात लाव, उचलून दे.
ह्योच तुमचा खंडोबा का? बघा दादा वरिष्ठ नागरिकांनो, हाच आहे का तुमचा खंडोबा? हाच खंडोबा आहे का तुमचा? खंडोबा कशावर बसला होता? पायाखाली काय होत? काय आहे त्याच्या पायाखाली? काय आहे? श्वान म्हणजे कुत्रा. सोन्यासारखा पिवळा कर ना, ह्या जगाचा उद्धार होऊ दे त्याच्यासाठी होतोच खंडोबा आहे का? नक्की? नाही तर नंतर मग मनात घेऊन काहीतरी भक्तांनी खेळ केला म्हणून त्याच्या सोबत कोण होती? माणसं कंत वाण्याची. देवा अजून कोण आहे तो? अजून तुझ्या सोबत कोण आहे? कोण नाही? मग आता जायचं तुमच्या जागेवर? नक्की? खरं एक वेळा गर्जना जाणे कोण? जय मल्हार. सोडा. बाहेर